देशभर प्रचंड वादळ उठवणाऱ्या नीट यूजी पेपर फुटी प्रकरणानं राज्यासह देशाचं राजकारण ढवळून निघाले। नीट पेपर लीक झाल्यानंतर जी फेरपरीक्षा घेण्यात आली त्या फेरपरीक्षेचा पेपर सुद्धा 3 दिवस आधीच गुजरातमध्ये फुटल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला। त्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांनी सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील कथित गैरप्रकार समोर आणलाय। महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीज विकत मिळते अशा आशयाचं ट्विट करत रोहित पवारांनी पुणे विद्यापीठानं प्रसिद्ध केलेली कथित प्रेस नोटच ट्विट केली आहे आणि सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। काय आहे हे नेमकं प्रकरण, पाहुयात या रिपोर्टमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। विद्येचं माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पैशाच्या बदल्यात बोगस पदव्या विकल्या जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय। यावरून आमदार रोहित पवार यांनी थेट अधिकृत पुरावे सादर करत सरकार आणि प्रशासनावर अत्यंत तिखट शब्दात हल्लाबोल केलाय। विरोधकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या पुराव्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सोशल मीडियावर थेट पुणे विद्यापीठाची अधिकृत प्रेस नोटच पोस्ट केली आणि पुरावेच लागतात ना अंधभक्तांनो, घ्या आता हे पुरावे असं म्हणत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलंय। रोहित पवार यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करताना काय म्हटलंय तर स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटीच्या सत्रानंतर आता थेट नामांकित विद्यापीठातूनच 3-3 लाख रुपयांना डिग्र्या विकल्या जाणं हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेचा मोठा अवमान आहे। या विद्यापीठाचा ताबा नेमका कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी घेतलाय ज्याच्यामुळे विद्यापीठाची अशी बदनामी होतीये याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी राज्याचे राज्यपाल आणि कुलपती यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून उच्चस्तरीय सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे। हे संपूर्ण प्रकरण महेश कदम नावाच्या एका रिक्षा चालकामुळे उघडकीस आलं, ज्यांनी आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात चौकशी केली असता तिथल्या एका कर्मचाऱ्याने मुलाला थेट बीकॉमची पदवी मिळवून देण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केली होती। अखेर 1.5 लाख रुपयांमध्ये हा व्यवहार ठरला आणि त्यातील 70,000 रुपये ऑनलाईन पद्धतीनं डिजिटल पेमेंटद्वारे ट्रान्सफर देखील करण्यात आले। मात्र कर्मचाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र बोगस असल्याचं तेव्हा उघड झालं जेव्हा त्यावर युनिव्हर्सिटी ऑफ पुणे असं जुनं नाव छापलेलं आढळलं। कारण 2014 पासून विद्यापीठाचं अधिकृत नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलंय। या जुन्या नावामुळे संशय आल्यानंतर पीडित कुटुंबानं थेट प्रशासनाकडे धाव घेतली आणि व्हॉट्सअप चॅटसह व्यवहाराचे संपूर्ण पुरावे समोर आणले। रोहित पवारांनी आपल्या दाव्याला बळकटी देण्यासाठी जी अधिकृत प्रेस नोट दाखवली त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ कायदेशीर पावलं उचलली आहेत। हा गैरप्रकार करणारा संशयित आरोपी रमेश मुखेकर हा वित्त आणि लेखा विभागातील कर्मचारी असून त्याला सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आलंय। परीक्षा विभागाशी कोणताही थेट संबंध नसतानाही या कर्मचाऱ्यानं विद्यापीठाच्या अंतर्गत यंत्रणेचा गैरवापर कसा केला आणि यात व्यवस्थापनातील आणखी कोणाचा हात आहे का या दिशेने आता तपास सुरू झालाय। विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर राजेंद्र तलवारे यांनी या प्रकरणी पुण्याच्या चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास हाती घेतलाय। विद्यापीठानं अंतर्गत 3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून तिचा अहवाल आल्यानंतरच ही फौजदारी कारवाई केली जाईल। तरी या थेट पुराव्यांमुळे आणि रोहित पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील शैक्षणिक आणि राजकीय वातावरण कमालीचं तापलंय। पुणे विद्यापीठातील या संपूर्ण प्रकारामुळे स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी सत्रानंतर आता थेट नामांकित विद्यापीठातूनच पदव्या विकल्या जाण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरू झालाय। मुख्य आरोपी रमेश मुखेकर हा परीक्षा विभागाचा नव्हता तरीही त्याने परीक्षा यंत्रणेचा गैरवापर केला। त्यामुळे विद्यापीठातील परीक्षा विभागातील किंवा तंत्रज्ञान विभागातील इतर कोणत्या मोठ्या अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा यात थेट हात आहे का याचा शोध पोलीस तपासातून लावला जाईल। थोडक्यात सांगायचं तर हा केवळ एका कर्मचाऱ्याचा वैयक्तिक गैरप्रकार नसून विद्यापीठाच्या सिस्टीम मधील त्रुटी दाखवणारा मोठा घोटाळा ठरू शकतो। पुढील 15 दिवसातील पोलीस तपास या प्रकरणाचा अंतिम निकाल स्पष्ट करेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।